रत्नागिरी जिल्ह्यासाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती या ठिकाणी भरती जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। 149 पोलीस शिपाई आणि 21 चालक पदाच्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होते आहे। 170 जणांसाठी तब्बल 8713 अर्ज या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। 2 ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये ही भरती प्रक्रिया होणार आहे। पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावरती आणि MIDC मध्ये ही भरती प्रक्रिया होईल। मैदानी खेळासाठी या ठिकाणी पोलीस ग्राउंड या ठिकाणी निवडण्यात आलेलं पाहायला मिळते आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येने जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। पावसाची रिपरिप सुरू आहे अशा पद्धतीमध्ये सुद्धा या ठिकाणी पोलीस भरती जी आहे ती होत आहे। जर अचानक मोठा पाऊस झाला आणि त्या दिवशी जर मैदानी चाचणी जर होऊ शकली नाही तर त्या उमेदवारांना दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी पाऊस थांबेल त्या दिवशी या ठिकाणी मैदानी चाचणी घेण्याची परवानगी या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी दिलेली पाहायला मिळते। अत्यंत शांततेमध्ये आणि नियमांचं काटेकोर पद्धतीनं पालन करून या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जी पोलीस भरती आहे ती या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।